आई बापांना म्हाताऱ्यांना काही फार अपेक्षा नसतात. शूटिंग नंतर मला कोणाचे चेहरे पाहायला नाही आवडत. म्हणजे हेडलाईन असेल नाना आणि यांची तुलना यांच्याशी केली. आजच्या राजकारणाबद्दल सुद्धा तसंच आहे. मग असं तो विषय नको बोलायला. नमस्कार, मी आहे आरजे शशशो शन्नाली. स्टार्स कट्ट्यावरती आज आपल्यासोबत आहे जे अभिनयाचं विद्यापीठ आहे. अनेकांसाठी अभिनयातील आदर्श आहेत. नटसम्राट ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर सर. किती महत्वाचं असतं ना सर, म्हणजे आपल्यामधली जी एनर्जी आहे, आपण म्हणूयात की ती डिस्ट्रक्टिव्ह एनर्जी कन्स्ट्रक्टिव्हकडे नेणं किती महत्वाचं असतं. आणि आपल्या आसपास असणाऱ्या लोकांचा सहवास आणि संगत ते आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवू शकते. त्याला सगळेच कारणीभूत असतात. त्यामुळे माझ्यातला मी जर वजा केला तरच मला काहीतरी करता येतं. मी खूप वेळा जातो इथे येरवडा किंवा नाशिक जेलमध्ये किंवा नागपूर सगळीकडे जेलमध्ये जाऊन मी कैद्यांशी बोलत असतो. काय कशामुळे झालं, काय झालं. तर म्हटलं तुमच्यातला आणि माझ्यातला फरक एवढाच आहे. सगळेच आम्ही गुन्हेगार आहोत. तुम्ही पकडले गेलेत, आम्ही पकडले नाही गेलो, एवढाच फरक आहे म्हटलं. तर त्यामुळे स्वतःला तुम्ही झाला गुन्हा, त्याच्याबद्दलची शिक्षा भोगताय तुम्ही, ही संपणार. त्याच्यानंतर तुम्ही एक सामान्य माणूस म्हणून पुन्हा समाजामध्ये यायला पाहिजे आणि जगायला पाहिजे. सर, हा विचार काय येतो की त्यांना जाऊन आपण भेटलं पाहिजे? नाही, मला असं वाटतं की काही नाही, एक आपल्या नकळत्या क्षणामध्ये कुठेतरी चूक होऊन जाते आणि मग आयुष्याची अतिशय महत्वाची वर्ष आहेत ती तुम्हाला त्या चार भिंती आड तुम्हाला काढावी लागतात. तर ते वाईट आहे आणि ती माणसंच आहेत सत्य. शेवटी एक गुन्हा आहे, फक्त एक कुठला तरी, त्या स्पर ऑफ अ मुमेंट त्यांनी काहीतरी ते केलेलं आहे. त्या क्षणामध्ये कुठेतरी ढळला तोल आणि त्यामुळे ते तिकडे गेले. मी जसा झालो असतो, माझा कित्येक वेळ तोल गेला, मला कदाचित समोरच्यानी माफ केलं असेल, पण नाहीतर मी सुद्धा तुरुंगात असू शकतो ना. त्यामुळे मला नाही वाटत कायमस्वरूपी कोणीतरी छान आणि कायमस्वरूपी कोणीतरी गुन्हेगार किंवा वाईट असतो. ग्रेमध्ये असतं, फक्त ब्लॅक अँड व्हाईट असं नसतं काही. खूप कमाल वाक्य तुम्ही म्हणाला आहात. त्यामुळे आपण समोरच्याकडे बघतानाचा आपला पर्स्पेक्टिव्ह बदलणं फार आवश्यक आहे. कारण की आपण बऱ्याचदा समोरच्याला टॅगलाईन देतो की नाही ती व्यक्ती अशीच आहे, ती व्यक्ती तशीच आहे, पण त्याच्यामधली जी गोष्ट आहे ती पण शोधायला पाहिजे. मला एक प्रश्न विचारावासा वाटतोय की वनवास हा सिनेमा करताना जेव्हा तुम्ही कॅरेक्टर केलं त्यातली काय काय गोष्टी तुम्ही शोधल्यात आणि त्याला डेव्हलप केलं? मी तुला खरं सांगू का, माझ्यासमोर रेफरन्सेस, माझी आई होती, मित्राचे वडील होते, माझा एक भाऊ होता, की तुम्ही मंगेश होता, मंगेश मधलं खूप आहे त्याच्यामध्ये, कुलकर्णी, की त्याची तंद्री लागल्यानंतर तो त्याच्यामध्येच असायचा. तो तिथून पुन्हा इथे यायला त्याला वेळ लागायचा. बरं, त्याची सवय अशी की तो माझ्याशी कधीच सरळ बोललाच नाही. कारण तो याचलं ते विकायचं, ते अमुकच आहे. मागे माझी स्तुती करणार, नानासारखं नाही कोणी, असं नाही तसं. पण समोर आल्यानंतर कधी एक शब्द चांगला बोलेल तर हा. जाण्याच्या अगोदर गेल्या वर्षी मी त्याला म्हटलं, अरे शेतावर सगळे आले होते, आमची बबडी आणि त्याची मोठी बहीण सुद्धा, त्यांचे मिस्टर, सगळीच्या सगळी फॅमिली. तो येऊन नानानी हे केलंय, नाना सगळं माझंच आहे, त्याचंच आहे, अशा पद्धतीनं वावरत होता. अजून काय खरं 68 सालापासूनचा माझा मित्र, जे मध्ये आम्ही एकत्र होतो, अप्रतिम लिहायचं. पुन्हा तेच चॅनलाइज झाला नाही, कारण समोर तू आल्यानंतर तो तुझ्याबद्दल कधीही चांगलं नाही म्हणला. त्यामुळे सगळे तुटत गेले. तुझ्या मागे तो चांगलं बोलतोय तुला माहिती नाही, कारण तुझ्या तोंडावर तो वाईट बोललेलं तुला माहिती आहे. त्यामुळे तुझ्या डोक्यात तेच. पण ते गोंधळ त्याचा, चुकीच्या ठिकाणी चुकीचे शब्द त्यांनी त्यावेळी वापरले. मनामध्ये काही नसायचं, पण ते आता आपण एखादी म्हणतो नाही, हा छान आहे, चांगलं आहे, ते कसं वाटतं ते तुला, चांगलं आहे, भिकार आहे असं तो म्हणायचा. भिकार आहे, लिहू नकोस असलं पुन्हा काहीतरी, फालतू आहे, ज्यांनी चांगलं म्हटलंय ते तुझ्यापेक्षा विकार आहेत, असं मग त्याचं. मग ते तुटतो ना माणूस. हा, म्हणजे त्याचा तो हार्श होता, पण तो वाईट नव्हता, तो छान होता, हळवा होता खूप. नाही तर इतकं छान कसा लिहू शकेल. पण ते काय कोण जाणे, त्याचं अतिशय स्प्लिट पर्सनॅलिटी होती त्याचीच. सर, खूप दिवसानंतर तुम्ही हिंदी चित्रपट केलेला आहे, तर आतापर्यंत भरपूर ऑफर्स तुमच्याकडे येत असतील, त्याला नाही म्हणणं जड जातं का? नाही म्हणणं नाही, हो म्हणणं जड जातं. नाही म्हणणं कसं होतं, खूपसे टुकारच असतात,
पण त्याच्यातलं छान जे काही आहे ना, ते आपल्याला काय म्हणायचं आहे ते त्या कथानकात आहे का हे म्हणतोय आपण, त्याशी काही जुळतंय का आपण, ती सिमिलॅरिटी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक सामान्य माणूस म्हणून हे मला पाहायला आवडेल का? हो आवडेल. तर मग मी ते करतो मला. आणि पुन्हा त्यात वेगळं आहे का काही? कॅरेक्टर हे काही नटसम्राट मधलं नाही किंवा आपला माणूस मधलं नाही किंवा काही नाही, किंवा तो असा उगाचाच काहीतरी असं नाही. तो मस्त रावड्या माणूस आहे आणि तो तुम्ही सतत सिनेमामध्ये विसंगतीतून हसत राहता. आणि तो ब्लॅक ह्युमर तो विचित्र आहे. आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी केलेली कामं, अप्रतिम कामं केली सगळ्यांनी. तुम्ही शाळेमध्ये असताना तुमचं पाठांतर खूप भारी होतं. पाठांतर अजूनही चांगलं आहे. शाळेत असताना असतं तर मी कुठेतरी मग अकॅडमिक ह्याच्यामध्ये होतं तेव्हा त्याच्यामध्ये गेलो असतो. पण मला ते कधीच नाही. मला एक तर मी मध्यंतरी दिल्लीला गेलो होतो आणि इंटरव्ह्यू चालला होता आमचा. आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये तर ते सगळे हे आहेत ना, नोएडामध्ये मोठमोठ्या अशा न्यूज हे आहेत ना, सगळे न्यूज रूम्स आहेत तिकडे. तर तिथे असे असे लाईनीनं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12 15 आणि अशा एक 40-50 लाईन, म्हणजे 150-200-300 माणसं अशी बसलेली आहेत. 300 400 500 600 काय ते. आणि त्यांचा स्क्रीन इथे दुसरा बसलाय, तिथे तिसरा बसलाय, इथे लागून एकमेकांकडे असे सुद्धा बघत नाहीत, हॅलो सुद्धा नाही, काय नाही. ते जिवंत थडगे असतात तसं वाटत होतं ते. मी मग शेवटी तिथनं एक स्टूल घेतलं, त्याच्यावर असं उभा राहिलो. म्हटलं एक सगळ्यांना असं म्हटलं, असं जर करत राहिला एक दिवस मरून जाल, वेडे व्हाल, ह्या नोकऱ्या सोडा, असं मी त्यांना सांगितलं. तुमचं जगणं जे आहे हे स्क्वीज करून घेतात त्या सगळ्या कंपन्या. तुमची जगण्याची जी अतिशय प्राईम तुमचं टाइम आहे, तुम्ही 40 वर्ष तुम्ही म्हणता आता पैसे कमवू आणि मग आम्ही अमुक करू, गावी जाऊ, घर घेऊ, काही नाही. जगण्याची जी उर्मी आहे सगळी स्क्वीज करून घेतली आहे. बदल्यामध्ये तुम्हाला काही पैसे दिलेले आहे. जगा जगा जगा, हे असं नका करत बसू, असं मी बोललो. त्यांच्याचकडे तिथे गेलेलं असताना सगळेजण असे काय आहे. पण तुम्ही खरं बोलात सर. 30 कोटी होते, 140 कोटी झालोय आपण. धडपड, वेळ नाही एकमेकांकडे पाहायला. आमची दुःख आम्ही एवढी मोठी करून ठेवली आहे. खरं तर दुःख नाहीये, जगण्याचं इतकं कोतं करून ठेवलेलं आहे ना, त्यामुळे चाललंय मनमुराद आनंद. मी तुला खरं सांगतो, तुमचा हा गैरसमज आहे. नटाना मनमुराद आनंद कसला असतो तुला सांगू ना, मला वाटतं ते याद्वारे मी तुम्हाला सांगितलं. आता हा संपला, आता मी उद्या जातोय ते वेगळं, तर त्या कॅरेक्टरची आता दुःख मी वागवत राहणार. तो संपला की दुसऱ्याकडे. त्यामुळे आम्हाला आमच्या पद्धतीनं जगताच येत नाही. आम्हाला मी काही वेळ असं होतं की मी विसरून गेलेलो आहे की मी नाना म्हणून कोण आहे. कारण मला माझं जगता येतं का. म्हणजे मला मी तेवढा वेळ काढला. पण काही नटांची जी अवस्था होते ती नटसम्राटाची झाली की नंतर तुम्हाला वास्तवता आणि नाटक याच्यातली ती हेच अतिशय पुसट रेषा आहे, ती झाली गेली. मग तो कधी इकडे कधी तिकडे तुम्ही मग ते भ्रमिष्ट होतात ती मंडळी. तसं मी भ्रमिष्ट नाही झालो अजून. पण हे असं काहीतरी करायला मिळतं याच्यासारखं, ह्या वयामध्ये जाऊन तुम्हाला म्हणेन त्या पद्धतीनं, म्हणेन त्या डेट्स, म्हणेन ते पैसे. मी अतिशय तसं काम करायला अतिशय विचित्र आहे माणूस. म्हणजे काम करणं कठीण आहे माझ्याबरोबर. कठीण नाही आहे, पण मी माझ्या पद्धतीने माझं ते काम झालं की मग ते तिथे कोणी, मी एकटा राहतो. मग शूटिंग नंतर मला कोणाचे चेहरे पाहायला नाही आवडत, दिग्दर्शकाचा नाही, कोणाचा नाही. कारण मला मग ते एकटं की केलंय त्याचं ते काय झालंय का बरोबर, अमुक काय, याच्याबद्दल आपल्या सबकॉन्शियसली आपण स्वतःशी बोलत राहतो. मग एखादी गोष्ट वाटली नाही अशी आहे तर पुन्हा जाऊन दुसऱ्या दिवशी ती रेक्टिफाय करायची किंवा उद्याचं काय अजून आहे ते तुम्ही पुन्हा स्वतः होणं गरजेचं असतं. त्यामुळे पुन्हा मी त्यांना अतिशय वाईट घाण शब्दात बोललो. तुम्हारी मनगूस सूरत मुझे देखनी नहीं है, जाओ तुम, मैं जाता. हसतात ते. त्यांनाही माहिती ना तुम्ही तसे नाहीये, तुम्ही बोलतात पण नाही. बट तेच ते. पण मला आरशातही पाहायला आवडत नाही फारसं. म्हणजे त्यावेळी तुम्हाला आता इथे 2 याच्यामध्ये तो आणतो जरा केस. आता म्हटलं केस जरा विस्कटले तर मी अजून किती वाईट दिसणार, याच्यापेक्षा तर वाईट दिसू शकत नाही. तर सरते शेवटी मी दिसतो कसा याच्यापेक्षा माझं काय आहे, काय करतोय हे महत्वाचं आहे. इथे ठीक आहे. पण छान होईल ही फिल्म, लोकांना अतिशय खूप आवडेल,
खूप 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 आवडेल. खूप काहीतरी छान, एकाच वेळी तुम्हाला हसता येतंय खूप आणि नकळत तुम्ही जिरपताय, ओघळताय. हे गंमत आहे, छान कॉम्बिनेशन आहे ते. अप्रतिम सगळ्यांची कामं आहे. दिग्दर्शक आमचा फार गोड. सर त्यांचंच, अनिल शर्मा सरांचंच लेखन दिग्दर्शन आहे, त्यामुळे ते पण खूप महत्वाचं असतं ना, जेव्हा चित्रपटाचा दिग्दर्शकच लेखक आहे तर. नाही, लेखक मी पण आहे त्याचा. आम्ही सगळ्यांनी मिळून लिहिलेली आहे. ओके. हा, त्यांनी टायटल घेतलंय फक्त. सर सिनेमाचं टायटल हे सुद्धा खूप मॅटर करतं. म्हणजे असंच आपण तुमच्या सिनेमांचं बघतो, मला अजूनही म्हणजे तिरंगा, क्रांतीवीर, प्रहार, त्याच्यानंतर अग्निसाक्षी, खामोशी, ही खूप काही सांगणारी आहेत. तसं आता याचं आहे वनवास. हा बघ ना, आता त्याचे काय अपने नावाचा जो सिनेमा होता, अपने तो अपने ही होते हैं आणि इथे अपने ही वनवास देते हैं या, तर ती कॉन्ट्रडिक्शन जी आहे की आपल्याला तिथे येणारी, तुमच्या आयुष्यात येणारी मुलं, इथे येणारी किंवा आजूबाजूची मंडळी, तर त्यामुळे. आणि पुन्हा तेच ग की माझ्या याच्यामधून मी डावलला गेलेलो आहे याचं दुःख फार मोठं असतं. आजच्या पिढीचं कुठे चुकतं असं तुम्हाला वाटतं? असं नाही आहे, आजच्या पिढीचं नाही. आता बघ ना, घरं इतकी महाग झाली आहे, एकत्र कुटुंब पद्धती करे. तुमचं काय चुकतंय? तुम्हीच आपल्या विवंचना इतक्या मोठ्या झालेल्या आहेत ना, त्यामुळे मग मला इथे असं बघता येत नाही. फास्ट लाईफ झालंय, त्यामुळे इथे बघेपर्यंत इथे ऍक्सिडेंट होईल, त्यामुळे मग मला सगळीकडे पाहता येत नाही. एकच आहे की आजच्या मुलांना आई वडील म्हणजे आमच्यासाठी तर देव, त्यामुळे मी देवळात जाण्याची मला कधी गरज वाचली नाही, कारण आम्हाला घरामध्ये देव होते. तसं प्रत्येकाने याची जाणीव ठेवावी की घरात देव आहेत, कारण काय पद्धतीनं ते तुमच्यासाठी झिजत असतात ते तुम्हाला कळायला पाहिजे. बाकीचं काय ठीक आहे, तुम्ही लांब राहताय, नाईलाज आहे, तर बघा तर त्यातलं सुवर्णमध्य तुम्ही कसा गाठायचं. आजच्या तरुण पिढीकडे बघताना तुम्हाला त्यांना काय सांगावं असं वाटते, की काय गोष्ट त्यांनी स्वीकारायला पाहिजे किंवा काय त्यांनी ती त्यांच्या कुटुंबासाठी? नाही बाबा, मी खरं तर ह्या आजच्या ज्या जगण्याचा मला काही माहितीच नाही. मी याच्यामध्ये मी पूर्ण अनभिज्ञ आहे. मी एका गावाखेड्यामध्ये राहतो. 2000 पासून आता जन्माला आलेली 20, 22, 24 वर्षाची जी मुलं आहेत, तर त्यांनी त्यांचं जगणं काय आहे आणि कसं जगावं हे मी कसं सांगणार? माझ्याकडे नाही. एकच मी पुन्हा तेच सांगेन की आई वडील आपल्यासाठी काय करतायत याची जाणीव त्यांनी कधी विसरू नये. कारण आपल्या जगण्याच्या पलीकडे, शिक्षणापलीकडे, माझी वैवाहिक आयुष्याच्या पलीकडे सगळ्याला कारणीभूत असलेली ती 2 मंडळी आहे. त्यांना कधी आयुष्यात अंतर देऊ नका आणि दुखू नका. वनवासाची भूमिका त्यांना कधी वनवास देऊ, त्यांना कधी तो अरे बापरे. म्हणून मला मुलं ज्यावेळी जातात, मला कायम हा आक्षेप आहे बरं का, की मुलं परदेशी गेलेली आहेत आणि इथे आई वडील दोघंच आहेत. एक मुलगा माझा टोरंटोला आहे, एक सॅन फ्रान्सिस्कोला आहे आणि तिसरा आमचा जो आहे तो आता इंग्लंडला गेलेला आहे. ऑल ऑफ देम दे आर मॅरिड, सो दे आर ॲब्सोल्युटली सेटल, नाईस. मग तुम्ही खुश, आनंद, तिन्ही छान झाली. मग काही वैषम्य नाही. फक्त एकच आहे, काय होतं की मग कधीतरी एकटं वाटतं, त्यांना सुट्या नसतात, त्यांना ते वाईट. तर मग त्यातल्या एका आमच्या मित्राच्या बायको वारली, तर त्याचा एक मुलगा आला आणि दुसरा नाही आला. तो म्हटलं अरे तो आला नाही आई? तो म्हणला नाही, रजा नव्हती, बाबा गेले की तो येईल. असा अभावितपणे तो बोलून गेला. त्यावेळी मला पण वस्तुस्थिती असेल की त्यांना रजा नाही, त्यांचे कामाचं हे असेल, पण हे आई गेली म्हणून तो हा एक आला आणि बाबा गेले की तो येईल कदाचित. तर हे वडिलांची विभागणी फाळली. मला ते म्हणजे मी जाणार, बाबा जाणारच असतो एक दिवस, त्याच्याबद्दल वाद नाही, पण त्याच्याकडे इतका त्रयस्थपणे तुम्ही पाहू शकता का? मी नाही पाहू शकत. त्यामुळे तुम्ही कसे डील करता त्या गोष्टीशी, ते ह्या जनरेशनला मी तसं कसं सांगा बरं. सगळे वाईट आहेत अशातलं बघ नाही. 1-2 हे उदाहरणं मी सांगितलं ते कदाचित रेअर असेल. सगळीच पिढी अशी आहे आणि असं बोलण्यात अर्थ नाही आहे, पण त्यांच्या अडचणी वेगळ्या. तुमचं आणि मल्हारचं रिलेशनशिप कसं आहे? उत्तम. मी तुमच्या बाबाचं आणि तुमचं आणि मल्हारचं आणि तुमचं काही नाही, तीच नाती आहेत आमची. आम्हाला माझ्या वडिलांचं आणि माझं, आईचं आणि माझं, मल्हारचं आणि माझं, तर आम्हाला त्याच्यामध्ये त्याच्यानं माझ्या भावंडांची माझ्या भावंडांच्या ज्या बायका आहेत
वहिन्या माझ्या, त्या वहिन्या कधीच नाही, त्या भावंडांसारखाच होत्या. म्हणजे माझी नाती आमची कशी काही हे नाहीये. आम्ही मुळामध्ये लोअर मिडल क्लास, तर आपण आहोत म्हणजे आम्ही त्यामुळे जपण्यासारखं आमच्याकडे नातीच होती. बाकी पैसा वगैरे जपण्यासारखं काही नव्हतंच. त्यामुळे आणि मग कदाचित ते आल्यानंतर असं वाटायला लागलं, पैसा आल्यानंतर, की ही जपण्याची गोष्ट नाही, ही येते आणि जाते. जपण्यासारखं फक्त एवढंच आहे. त्यामुळे ती जपली. त्यामुळे हे बघताना तू, आणि ते सतत हसत, तुम्हाला असं नाही आहे की डोळ्यातनं दुर्बळ काय असं काहीतरी रडत नाही आहे. ते मस्त आहे, खूप मस्त. सर सर एखादी मस्त रेसिपी आम्हाला सांगा. रेसिपी काय जी असं वाटतं की अरे ही तुम्ही बनवाच किंवा तुमची आवडते. असे काही चित्रपट केलेले आहेत की त्याच्यात मी तुम्हाला खूप पकवले, रेसिपी चुकल्या त्या, इतक्या घाणेरडे होते ते नेहमी. ते काही चुकतं ना, पण त्याला तुम्ही एकटेच, म्हणजे ही फिल्म खूप चालली तर त्याला मी एकटा जबाबदार निश्चितच नाही. तसं एखादी फिल्म पडते त्यालाही जबाबदार नाही, त्याला खूप लोक कारणीभूत असतात. पण रेसिपी मधलं काही नाही. पदार्थ तुम्हाला असं काय जाई, मी मटण अप्रतिम बनवतो. मटण किंवा बकऱ्याचे प्रकार मी खूप छान बनवतो. आणि तेवढेच मग अळूच्या फतफद्यापासून ते अगदी, मी त्या दिवशी मोदक बनवले. हो, मला उकडीचे की रेग्युलर? उकडीचे. हा, पण मग मी नंतर सांगितलं त्याला, त्या बरोबर हे आल्या नव्हत्या, व्हायला मोदकच म्हणायचं. हे एक खाण्याचं जे आहे, पदार्थ बनवण्याचं, हे कोणाकडनं आलंय? आईकडनं आलंय, आजीकडनं आलंय? आईकडे. पूर्वी कसं होतं की पूर्वी आपल्याकडे विटाळ म्हणा मानायचे ना, की नाही शिवायचं नाही, अमुक नाही तमुक नाही. मग त्यावेळी आई लांबून सांगायची, हे कर, मग ते कर, मग ते कर. 5 वर्षाचा मुरुड जंजिराला ते स्टोव पेटून द्यायची फक्त ती, आणि मग त्याच्यावर सुद्धा असं पाणी शिंपडायची मग नंतर, आणि मग झाला शुद्ध तो. आणि मग त्याच्यावर आम्ही मग हे टाक, मग आता थोडं एवढंसं तेल टाक, मग आता मोहरी टाक, आता जिरं टाक, थोडीशी हळद टाक, स्टोव कमी कर, कडू होईल नाही तर, आणि आता हिंग टाक, नवळ टाक, कांदा. हे असं करून ते नाईलाजातून तर मग ते शिकायला लागलं होतं. पण मग आता ते छान झालं. आता मग त्यामुळे माझ्याकडे अल्टरनेटिव्ह प्रोफेशन तयार आहे. ओके, गुड सर. आता एक शेवटचा प्रश्न आहे. वाचनाच्या बाबतीत जर बोलायचं तर कुठलं पुस्तक सध्या वाचताय? आता मी सर्वा म्हणून आहे व्यंकटेश माडगुळकरांचं, ते मी 3ऱ्यांदा वाचतोय. सर्वा म्हणजे काय आहे की तुमचं मळणी झाली की त्याच्यामध्ये सगळं घेऊन जायचं नसतं. काही ज्यावेळी तुमची पीक येतं त्यावेळी तिथं पाखरं येतात खायला. सर्व म्हणजे पीक झोडून झाल्यानंतर सुद्धा तिथे काही सोडून द्यायचं. तो जो असतो पाखरांचा जो हे असतो, देणं आपण लागतो. सगळं पीक आपलं नसतं, कारण आपण 1 दाणा लावला ना त्याचे 200 झाले ना एका कणसात, मग त्यातले सगळे दाणे आपले नव्हे, हे याचे, हे याचे, हे याचे, हे याचे. तर ती जी वृत्ती आहे, पूर्वी 12 बलुतेदार होतं. पूर्वी आपण हे द्यायचं नाही ना, पैसे नाही, आपण धान्य द्यायचं. तर त्यावेळी मला ती फार सगळ्यांची कशी नाती होती, सगळेजण घरी. आणि मग हे कशी आहे रे, मुलगी काय करते आता, हे झालं, तिचं लगीन झालं, अरे का नाही शिकवलं, नाही झाली किती आता, 14 वर्षाची. अरे 14 वर्षाची, मग काय आता काय आहे, असं करून ते. तर ती नाती मस्त होती. सगळं ते जुनं काय होतं, जुनं कधी जुनं होत नाही, नवीन जुनं होतं ना. आम्ही जुने आहोत, त्यामुळे आम्ही अजून जुने नाही होणार. नवीन जे आहेत ते मात्र जुने होती. खूप मस्त आहे सर, खूप मस्त, खूप छान वाटलं तुमच्यासोबतच्या ह्या गप्पा. कधीच संपू नये असंच प्रत्येक वेळेस वाटत असतं. पुन्हा भेटण्यासाठी आम्हाला कारण द्याल, पुन्हा एखादा छान चित्रपट, पुन्हा सिनेमापेक्षा आपण एकदा निवांत असेच भेटू, म्हणजे आपल्याला अवांतर बोलता येईल. मलाही आवडेल सर. नक्की सर, नक्की सर. थँक्यू सो मच. खूप थँक्यू. पुन्हा भेटूयात.